बॅट्समन आहे सिद्धू, नॉन स्ट्राईक बॅट्समन वरुण, षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज राजेश. प्रत्येक बॉलवर तुम्ही मीटिंग कमी करा. टायमर इथून सेट झालाय 25 मिनिटाचा. यावेळेचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, फिल्डर येतो बॉल खाली. इथून मात्र कोणतीही चुकी होणार नाहीये. बॅट्समन सिद्धूला परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला झाली पहिल्या विकेटची पतन आणि पहिला आद्रा यावेळी मात्र टीमला बसला जातोय, गोवर्धनी टायटन्स या टीमला. तर यावेळेचा बॉल डॉट बॉल येतो. नवीन बॅट्समन समाधान, ज्याच्यासाठी रुस्तम याच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील लगावण्यात आलेलं आहे. पण ते पैसे तुझ्या गुगल पे या खात्यामध्ये ॲड होतील याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला भिरकावलाय. डिजिटल इंडिया हे देखील केलंय आणि त्या डिजिटल स्वरूपात हे कॅश तुमच्याकडे जमा केलं जाईल. समाधानसाठी 3 षटकारांसाठी 500 रुपये. P1चं पहिलं षटक गोलंदाज राजेश हाताळतोय. यावेळेचा बॉल मिडऑफच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्याच्या मागे फिल्डर बॉलवर धावेल रस होतो. या 2 धावा वेगाने कंप्लीट देखील झाल्यात. टीमची धावसंख्या 3 धावा, 3 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2. यावेळेचा बॉल देखील डॉट बॉल आला. आडव्या बॅटने चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. तर यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. तिथे सिद्धू तैनात होता आणि इथे एक चांगली कॅच पकडली जाते आणि हे षटक फक्त 3 मिनिटांमध्ये देखील समाप्त झालंय. तर हे क्रिकेट आहे, 5 मिनिटाचा अवधी होता, परंतु सर्वात वेगवान षटक याने हाताळलं या गोलंदाजाने. फक्त 3 मिनिटं त्याने खर्च केली या स्पेल हाताळण्यासाठी. नवीन बॅट्समन कैलाश ठाकूर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. बॉलर आलाय नवीन कातकरी, या टीमचा आयकॉन खेळाडू. तर नवीन कातकरी येतोय. यावेळचा बॉल फटका चांगला आहे ऑन साइडला. 1 बाउन्स बाउंड्री लाईन क्रॉस करून जाणारा हा बॉल 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. तर टीमची धावसंख्या 4 ने वाढते. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 7 रन्स. यावेळचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. चाबूक फटका वरुणच्या बॅट मधनं. क्लासिक स्ट्रोक 4 धाब्यांसाठी चौकार.
यावेळेचा बॉल डॉट बॉल येतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला वरुणच्या बॅट मधनं घोषित रिझन मध्ये हा चेंडू दाखल झालाय. यावेळेचा बॉल अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल व्हाईट बॉलचा. यावेळी मात्र ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल इथे कंप्लीट झाली. षटक क्रमांक दुसरा आपल्या समोर चालू आहे आणि टीमची धावसंख्या 14. शेवटचा बॉल यावेळेचा बॉल आडवा पाडणे चेंडू लॉफ्ट करायचा होता. रिव्हर्स अटेम्प्ट इथून माझा प्रयत्न झाला. कैलास ठाकूरच्या दरम्यान डॉट बॉल येते. षटक क्रमांक दुसरा इथे संपले. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या लागली 15. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय सिद्धू. तर टीमची धावसंख्या 14 झाली. नवीन गोलंदाज आलाय सिद्धू टोले. यावेळेचा बॉल डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी सिद्धू टोले आपल्या टीमसाठी देखील करतोय. षटक क्रमांक तिसरा हाताळत असताना यावेळेचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. यावेळी यष्टांचा वेध बॅट्समन इथून झालाय बाद. वरुणला इथून मात्र परतावं लागेल. फलंदाज क्रमांक तिसरा इथून मात्र झालाय बाद. त्याला बोल शांत राहा. तरी बाहेर लावली धंद्याला बनवती. नवीन बॅट्समन रोहित गायकवाड येते. ऑन साइडला चेंडू ढकलला. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. साठी धाबा लागल्यात 15. षटक क्रमांक तिसरा आपल्या समोर चालू आहे. 4 बॉल. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक. तर चला स्पीडअप करा प्लीज. यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. कैलास ठाकूरच्या बॅट मधनं
हा येतोय लाजबाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढते आणि धाबा लागल्यात 21 धाबा, 21 रन्स. यावेळी ऑन साइडला भिरकावलाय तिथे प्रवीण आहे. आणखीन एक 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. टीमची धावसंख्या 25 धाबा, 25 रन्स. इथून मात्र धावफलकावर देखील लागल्यात. तर 9 मिनिटं आहेत तुमच्याकडे 2 स्पेल हाताळण्यासाठी. तर सौरभ जाधव या खेळाडून देखील बरेचसे पराक्रम देखील केलेत या ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये. 4 चेंडूवर 4 षटकार देखील लगावलेत. एक मेडन षटक देखील हाताळले त्याने. यावेळेचा बॉल तेच तर चेंडू रिलीज झालाय परंतु अंपायर आमच्यापर्यंत वळतील. अंपायरचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 26 धाबा, 26. यावेळचा बॉल तर चौकार आहे. तर चौकार आहे. यावेळचा बॉल फटका फसलाय. नवीन आहे डीप मध्ये परंतु इथून येतोय हा षटकार. तर टीमची धावसंख्या 36 धाबा, 36. 14 षटक. तर वेळ आपण कमी प्रमाणात खर्च करा. थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे हा गेम. यावेळी चांगला बॉल इथून पिच होतोय. डॉट बॉल येतोय. यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. सिद्धू आहे बॉलवर येईल. रश होतोय. सिंगल कंप्लीट झाली. थ्रो इथे चांगला झालाय स्टंपवर सरळ आणि इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. तर विजय म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकार लगावला तर रुपेशरा दिवेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारी. तर पंकजदादा कोळी आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. सभाचा खेळाडू पंकज कोळी आपण देखील या व्यासपीठावर तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळचा बॉल फटका चांगलाय आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय हा बॅट्समन विजय म्हात्रे.
तर आपला कॅश प्राइज इथे जमा करायचं आहे, कारण की षटकारांची आतिषबाजी होत आहे मैदानावर. इथे मात्र हलवार पद्धतीचा हा बॉल, 500 रुपये कमवले एक बॉल खेळून. हे क्रिकेट आहे, इथे काहीही घडू शकतं. इथे शेवटच्या बॉलवर षटकार आला तरी 1000 रुपये येतात, 5000 येतात, परंतु एक षटकारासाठी 500 आलेत. तर टीमची धावसंख्या 43 धाबा, 5 विकेट. 5 गडी बाद देखील झाल्यात गोवर्धनी टायटन्स या टीमच्या दरम्यान. नवीन बॅट्समन राहुल कोळी मैदानात दाखल होतोय. तर गोलंदाज रुपेश. तर चला स्पीडअप करा, बॅट्समन लवकरात लवकर जायचं आहे खेळपट्टीवर. अजून एक इनिंग आपल्याला इथे खेळायची आहे. तर 4 मिनिटं आहेत शेवटचा स्पेल हाताळण्यासाठी. यावेळेचा बॉल ऑन साइडला बिरकावला, डीप मध्ये सिद्धू आहे. बॉल कलेक्ट केला जाईल, इथे थ्रो देखील होतोय. बॅकअप इथे आहे सौरभ जाधवच्या दरम्यान. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येते कैलास ठाकूर, ज्याच्यावर पूर्णपणे आशा आहेत. भेटून जाऊ विराजदा. अंपायर चाललं. 45. तर 45 धाबा, 2 चेंडू झालेत. तर सिंगल आहे. यावेळेचा बॉल व्हाईट बॉल. तर या बॉलवर डॉट बॉल आहे. यावेळी देखील डॉट बॉल येतोय. तर एक फनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. फ्लाइंग केलेला हा बॉल होता, फ्लाइटेड चेंडू रिलीज झाला. कोणताही संपर्क होत नाही या बॅटचा आणि बॉलचा. यावेळी ऑन साइडला बिरकावला विघ्नेश आहे आणि इथून मात्र एक सिंगल कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 46. शेवटचा बॉल. यावेळेचा बॉल ऑन साइडला बिरकावला, डीप मध्ये आहे प्रवीण, त्याच्या दरम्यान झाली गपलत आणि मिळतील या 4 धाबा आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 50 धाबा आणि 51 धाब्यांचं टार्गेट आहे. तर 24 मिनिटांमध्ये ही पहिली इनिंग इथे कंप्लीट झाले. आपण टीम मीटिंग कृपया बाहेर करायची आहे याची नोंद घ्या. साईस्वरा संघ आणि गोवर्धनी टायटन्स आपली सर्व खेळाडू घेऊन आपण मैदानात दाखल व्हा फिल्डिंगसाठी. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि धाबा करायची आहे तुम्हाला 51. तर तुर्तात रजा घेतो. आजचा दिवस हा माझ्या समालोचनाचा इथे समाप्त होतोय. थँक्यू. जाऊया पुढच्या आवाजासाठी विजय म्हात्रे यांच्याकडे. माझ्या हातात नाही, काय करीन ते बघ तू. तो कुत्रा बी चालले बघ कैलासच्या बरोबर. कैलासच्या बरोबर चालले बघ तो. हॅलो. काय तुझी तब्येत नव्हती बरं. थँक्यू निलेश. आपण आजच्या दिवसामध्ये गोड आवाज देखील ऐकलात निलेश कोहली. तर शेवटच्या सामन्यासाठी आपल्याला
पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जाईल. चला विनंती असेल साईस्वरा संघ सलामीची जोडी देखील पाठवा. येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये तब्बल 51 धावांची आवश्यकता देखील असेल. सिद्धू टोले आणि नवीन कातकरी अशी सलामीची जोडी साईस्वरा संघाची मैदानामध्ये दाखल देखील होते. येणारे 30 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता देखील असेल. हॅलो हॅलो तर चला वळते पुन्हा एकदा मैदानाकडे. साईस्वरा आणि गोवर्धनी टायटन्स अशी लढत देखील पाहायला मिळते. तर 51 धावांचा टार्गेट देखील असेल. 30 चेंडू असेल. पहिला गोलंदाज संदीप दलवी देखील दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू इथून मात्र जोरकस मारण्याचा नवीन याचा माफ करा सिद्धू याचा प्रयत्न देखील होता, परंतु एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्येचा अकाउंट खाता श्री गणेशा होत असताना इथून पाहायला मिळते. शेवटच्या सामन्यामध्ये दुसऱ्या सत्राला सुरुवात होत असताना जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं तसेच स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांचं व्यासपीठावर आसनस्थ मान्यवरांचं देखील सहर्षाचं स्वागत असेल. GPL 2022 मध्ये तर संदीप दलवी यांना सुवर्ण संधी असेल. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. विराज पाटील आणि इथून मात्र पहिला गडी बाद होतोय तो फलंदाज सिद्धू टोळे. मोठा मासा जाळ्यामध्ये फसला जातो. ज्याच्याकडे अपेक्षा होती साईस्वरा संघाची. बाद होतोय तो धावसंख्या 2 या आकड्यावर. तर नवीन फलंदाज राजेश नक्कीच अनुभव पणाला लावले तर संदीप दलवी. तर मोहन भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपये असेल. संदीप दलवी यांना सलग 3 विकेट घेतले तर परंतु इथून प्रहार केला जातोय आणि सदैव म्हणावं लागेल गोलंदाजाचं दुर्दैव. फलंदाजाचा चेंडू बिरकावलेला होता परंतु पोलला लागला जातोय. तर सलग 3 विकेट घेतल्या तर विराज पाटील यांच्याकडून 1000 आणि मोहन भोईर यांच्याकडून संदीप दलवी यांना सुवर्ण संधी असेल. आणि आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू बीट केला जातोय. नवीन याला धावसंख्या रखडवली जाते. 1 गडी बाद 4. येणाऱ्या षटकातील विचार केला तर शेवटचा चेंडू. आता मात्र मिसफिल्ड होते. धावचीची संधी देखील होती परंतु बचावला जातो. एका षटकाच्या अखेरीस साईस्वरा संघ जाऊन पोहोचला जाते 5 या आकड्यावर. 51 धावांचा टार्गेट. येणारे 24 चेंडू आणि 46 धावांची अजून देखील आवश्यकता असेल.
चला क्षेत्ररक्षण फैलवायचं आहे गोवर्धनी टायटन संघ विनंती असेल तर गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावर दाखल देखील होत आहे. गोलंदाजी मार्कवर सिद्धू कोहली आयकॉन प्लेयर देखील आहे गोवर्धनी टायटन संघाचा. तो देखील स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन दुसऱ्या षटकासाठी दाखल देखील झालाय. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 46 धावांची आवश्यकता असेल. आणि इथून मात्र प्रहार केला जातोय. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जाते ते नवीन याच्या माध्यमातून. हॅलो सुरेख कार्पेटच्या आधारावर चेंडू वरून देखील तैनात आहे लॉंग ऑनला. तर धावसंख्या पाहायला मिळते 11. नीतिमत्ता सुरेख फटका. सुरेख क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण होते तिथे क्षेत्ररक्षक होता समाधान. तर धावसंख्या धावफलकावर 13 हा आकडा पाहायला मिळतोय. साई स्वरा विरुद्ध गोवर्धनी टायटन्स अशी लढत. मोठा मासा जाळ्यामध्ये फसण्याची संधी देखील आहे आणि वरून याच्याकडून मात्र कॅच सुटणं. मोठा मासा आयकॉन प्लेअर बाद होते साई स्वरा संघाचा ज्याच्याकडे भरपूर अशा अपेक्षा होत्या. 2 गडी बाद 13 धावसंख्या आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये 13 हा आकडा मात्र अशुभ मानला जातो. तो नक्कीच अशुभ करतो तो साईस्वरा संघासाठी. नवीन फलंदाज सौरभ देखील दाखल होते. दोन बाकी आहेत का? 20 चेंडू आणि 38 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. चला स्पीडअप करायचं विनंती असेल गोवर्धनी टायटन संघ. जर शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट घेतलं तर सिद्धू कोहली याला भावेश भोईर यांच्याकडून 500 रुपये असतील. आणि इथून मात्र पंचांकडे दाद मागितली जाते आणि दाद फेटाळली परंतु धावचीत बाद होते तो फलंदाज. राजेश मात्र बाद होते. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर मात्र 2 गडी तब्बल बाद झाले आणि तिसरा हादरा एकूण असा लागायला जातो तो साईसोरा संघाला. चला क्षेत्ररक्षण लावा. येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. इथून मात्र मोठे प्रहार करावे लागतील साईस्वरा संघाला.
तर तिसरा गोलंदाज इथून येतो गोलंदाजी मार्कवर कैलास ठाकूर गोलंदाजीसाठी देखील सज्ज होते. येणारे 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता असेल साईस्वरा संघाला. संघाचे संघमालक देखील आहेत संदीप मधुकर पाटील. तर गोवर्धनी टायटन संघाचे संघनायक मनोज देखील आहेत. मात्र पहिला निर्धाव चेंडू येतो. येणारे 17 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता देखील असेल. निर्धाव चेंडूने मात्र षटकाची सुरुवात देखील होते. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॉल मध्ये काही हवा तसा संपर्क येत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. धावसंख्या 2 ने वाढत असताना मात्र 15 या आकड्यावर देखील पोहोचवली जाते. आणि आता मात्र चेंडू मात्र पाहता पाहता जाते सीमा रेषा पार चौकार. तर अजून विचार केला तर येणारे चेंडू शिल्लक असतील 15 32 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. आणि आता सुरेख फटका येतोय, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात. मोठा मासा झाल्यामध्ये अखेर फलंदाज सौरभ याची देखील खेळी संपुष्टात. 51 धावांचे टार्गेट, 32 धावांची आवश्यकता. येणारे 14 चेंडू देखील शिल्लक असतील. स्वतः कर्णधार प्रशांत पाटील. तर लक्ष द्यायचं आहे, उद्या सकाळी पहिला सामना असेल. पहिला सामना असेल उद्या ठीक सकाळी 8:30 वाजता. 8 वाजता इथे आपल्याला दाखल व्हायचं आहे. एकविरा गेम चेंजर आणि पाटील पॅन्थर्स आपला सामना इथे पहिला खेळवला जाईल. दुसरा सामना असेल MK फायटर्स आणि साईस्वरा. आपल्याला ठीक 9 वाजता इथे दाखल व्हायचं आहे. आणि त्यानंतर वन सोल्युशन आणि जय मल्हार फायटर्स 10 वाजता सकाळी आपला सामना असेल. सलग 2 षटकार येतो तो फलंदाज प्रणिताच्या माध्यमातून. आणि धावसंख्या 31. 20 धावांची अजून आवश्यकता असतील. चेंडू शिल्लक असेल 12 चेंडू 20 धावा. तर लक्ष द्यायचं इथे सर्वांनी. एक महत्वाची सूचना केली जाते, उद्या ठीक 8 वाजता इथे एकविरा गेम चेंजर आणि जय मल्हार माफ करा पाटील पॅन्थर्स अशी पहिली लढत असेल. दुसरा सामना असेल MK फायटर्स आणि साई सोरा. तिसरा सामना असेल जय मल्हार फायटर्स आणि वन सोल्युशन. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज वरून 12 चेंडू 20 धावा. अस्तित्वाची लढाई दोन्ही संघासाठी देखील असतील. एक सामना जिंकलाय तो गोवर्धनी टायटन संघाने. जर हा सामना गमावला तर मात्र अस्तित्व संपुष्टात येईल. साईस्वरा संघ आपल्याला देखील हा सामना जिंकणं गरजेचं असेल, कारण आपण 2 सामने गमावले. एक धाव इथून कंप्लीट केली जाते, प्रशांतच्या माध्यमातून रोटेट केलं जातं. आणि मागच्या षटकामध्ये सलग 2 षटकार टाकले प्रणित पाटील. याला मात्र स्ट्राईक दिली जाते. येणारे 11 चेंडू आणि 19 धावांच्या मागच्या सामन्यामध्ये देखील आणि सामना
सुरेख फटका इथून मात्र प्रणित पाटील. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील घेतली जाते. येणारे 10 चेंडू आणि 17 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. दहा चेंडू 17 धावांची आवश्यकता. सुरेख फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक तैनात. अखेर ज्याच्यावर मात्र अपेक्षा होती, ज्याने फटके मारले होते, तो मात्र मोठा फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. तो प्रवीण दाखल होतोय प्रणिताची जागा भरून काढण्यासाठी. येणारे चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. इथून मात्र प्रशांत पाटील उर्फ गंग्या याला मात्र कारनामा करून द्यावा लागेल. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो घोषित क्षेत्रात. येणारे 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. येथे मात्र प्रतिष्ठेची लढाई असेल दोन्ही संघांसाठी आणि आजच्या दिवसातली शेवटची लढाई देखील आहे. 10वा सामना. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. फक्त एकच धाव. येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता देखील असेल. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर काहीसं दडपण थोडंसं कमी होईल साईसोरा संघाचं. प्रवीण देखील होता. हवेपर्यंत बॉडी खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 15 धावांची आवश्यकता. शेवटचा गोलंदाज समाधान याला वापरलं जातं. सहा चेंडू 15 धावा. सुरुवातीतून शेवटच्या षटकाची घोड करून द्यावी लागेल. फलंदाज प्रशांत पाटील, ज्याच्यावर मात्र कर्णधाराची भूमिका देखील आहे. दिसन पण उभं असतं. चला सामना सुरू करायचा आहे. विनंती आहे पंचांना, आपण देखील सांगायचं आहे. सूर्य देखील अस्ताला गेलाय. पहिला फटका बिग हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आणि सोपा झेल. अखेर साईसोरा संघाचा कॅप्टन देखील बाद होते. येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता देखील असेल. विघ्नेश देखील मैदानामध्ये उतरतोय. पाच चेंडू 15 धावांची आवश्यकता देखील आहे. सामना अजून देखील बरोबरीच आहे. विकेटचा विचार केला 6 विकेट देखील गेल्या. तिथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात देखील आहे. एकच धाव काढून मात्र दुसरी धाव घेताना बाद होतो. फलंदाज विघ्नेश रुपेश भरमुते नवीन फलंदाज दाखल झालाय.
आणि त्याला सोडण्यासाठी त्याचा मित्र अपोजिटच्या संघामध्ये आहे तो कैलास ठाकूर. स्मित हास्य पाहायला मिळते कैलासाच्या चेहऱ्यावर. इथून मात्र सामना सोडला साईसोरा संघाने असं देखील चित्र पाहायला मिळते. येणारे चेंडू 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीड वाढवायचं. 3 षटकार, 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 2 षटकार आणि एक दुहेरी धाव आवश्यक आहे. चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक झेल खाली. 2 चेंडू 14 धावा. दोन चेंडू 14 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू असेल तर शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकात दिवसातील हवेमध्ये नितीन देखील झेल जमिनीला दान केल्यानंतर विजय होतो या गोवर्धनी टायटन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स हार्डलक साईसोरा संघ. तर या सामन्याचा सामनावीर समाधान 8 रन कोण